पंढरपूरमध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षणामधून अंमलबजावणी त्यांची व्हावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाचा आपण पाहिला आज 7वा दिवस आहे। उपोषणकर्ते योगेश धरम यांची अचानक तब्येत बिघडल्याची माहिती मिळते आणि योगेश धरम यांना चक्कर आली, त्यामुळे ते स्टेजवरच कोसळले। रक्तातली शुगर कमी झाली आणि त्यामुळे उपोषणकर्ते योगेश धरम यांना त्रास झाल्याची माहिती। उपोषणकर्ते योगेश धरम यांना खासगी रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले आणि आज मुंबई इथं मुख्यमंत्र्यांसोबत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी बैठक होतीये। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी माऊली डांगे आपल्या सोबत आहेत। माऊली, त्यांची तब्येत खालावलेली आहे, त्यांची प्रकृती कशी आहे आणि किती वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांची चर्चा करण्यासाठी त्यांची लोक येत आहेत? नक्कीच आपण पाहिलं तर गेले 7 दिवसापासून पंढरपूरमध्ये धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पंढरपूरमध्ये आमरण उपोषण सुरू आहे। आपण बघितलं तर गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी दीपक बोराडे यांची तब्येत बिघडली होती, त्याची शुगर लेवल कमी झाली होती, परंतु आज 7व्या दिवशी जे धरम आहेत, योगेश धरम जे आंदोलन करते आहेत, ते आज त्यांची बीपी आणि शुगर लेवल हे कमी झाल्यामुळे ते अक्षरशः तिथंच चक्कर पडले व त्यांना खासगी रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे। आता तरी डॉक्टरने आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलेलं आहे आणि जे आंदोलन करते ते जे शिष्टमंडळ होते जे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आज गेलेले आहे, त्यांची आज बैठक सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या समवेत दुपारी 2 ते 3 दरम्यान ही बैठक होणार आहे। या बैठकीदरम्यान आंदोलनकर्त्यांनी सुद्धा सांगण्यात आलं आहे की एसटी आरक्षणाचं प्रमाणपत्रच आम्हाला मिळावं, अन्यथा हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे। आपण पाहिलं तर आज दुसऱ्या आंदोलकाची तब्येत बिघडल्यामुळे हे कुठेतरी आता वातावरण चिघळेल आपल्याला पाहायला मिळतं। हो, या बैठकीकडे आपलं लक्ष असेल आणि काय भूमिका घेतात मुख्यमंत्री हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। माऊली, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।